लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार। काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी। छात्रों की गूंज नव्हे पैशांची गूंज। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर नवनाथ बन यांची टीका। कार्यक्रमाला येण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे दिल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। नवनाथ बन यांच्या अकलेचे दिवाळे निघालेत। भाजप प्रवक्त्याला लोकांच्या शिव्या बसतायत हे त्यानं स्वतः सोशल मीडिया उघडून बघावं। राहुल गांधींच्या कार्यक्रमावर नवनाथ बन यांच्या टीकेवर वडेट्टीवार यांचा पलटवार। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी ठेवण्यात आल्या। अमित शहांच्या दौऱ्यावेळी अशा अटी टाकतात का? भाजपच्या पायाखालची वाळू सरकली। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील अटींवरून संजय राऊतांचा पोलीस प्रशासनावर हा हल्लाबोल। विद्यार्थ्यांनी तुम्ही दाबण्याचा प्रयत्न त्यांना करू शकत नाही, त्यांना जेवढं दाबाल ते आणखी वर येणार। पुण्यातील लढ्यावरून शिवानी वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। भाजपने धास्ती घेतली म्हणून मुलींना माफी मागायला लावली। शिवानी वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। एनएसयूआय आणि अभाविपमधील वादाचा व्हिडिओ समोर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्याने वादाला सुरुवात। पोलीस प्रशासनासमोर दोन गट समोरासमोर भिडले। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ। अभाविपा आणि एनएसयूआयमध्ये जोरदार आडा। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवर अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचं ठिय्या आंदोलन। पुण्यात पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू। काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील असं मला वाटत नाही। जेव्हा सत्ता जाईल तेव्हा 90% भाजप बळात दिसेल। पुण्यातील एनएसयूआय एबीपीपी राड्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं। छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं षडयंत्र। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुण्यातील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व घडवलं जात असल्याचाही सपकाळ यांचा आरोप। विद्यार्थ्यांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। सीओईपी कॉलेजच्या विद्यार्थिनींना धमकी देण्याचा प्रयत्न। कार्यक्रमाला समर्थन दिल्याने विद्यार्थिनींना डांबलं जात असेल तर गंभीर बाब आहे, नाना पटोलेंचा हल्लाबोल। पुण्यातील अभाविपा आणि एनएसयूआयमधील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। मुठाने एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। कालच्या राड्याप्रकरणी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल। फडणवीस उद्या नागपुरात 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार। जेनझींच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देतील। पार्थ पवारांच्या निवासाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक। या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक उपस्थित। या बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट। शिवसेनेचा महामंडळ वाटपाचा तिढा सुटला। लवकरच महायुतीत महामंडळ वाटप होणार। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेत चढाओढ असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीत 50-30-20 असा एसईओ पदे वाटपाचा फॉर्म्युला आहे।